मित्रांनो आलेला होता आम्ही दवाखान्यामध्ये. साक्षी आई उभारली नंबराला तिथे मध्येच बस. हा तिकडे गेली आई बाळाला घेऊन आणि इथं बसली साक्षी. मित्रांनो आता हा गर्दी आहे. आता नंबर आला मग सांगतील का येते काय नाही. नमस्कार मित्रांनो. बाळ झालं की बाळाला म्हणजे 2-4 दिवस झालं उलट्या करायला लागले. बाळ की 3 दिवस झाला आज म्हणजे सारखं उलटी करतंय एकी आणि ती बाळाला म्हणजे उलट्या झाल्यामुळं आणि थोडं नॉर्मल नरड पण सू करून असं वाजतंय त्याच्यामुळं. आणि ही मला वाटतंय की कफ झालेत काही की बाळाला. त्याच्यामुळं आम्ही आता दवाखान्यामध्ये नेणार आहोत बाळाला. कफ झाल्यामुळं बाळाला सारखं असं म्हणजे नरड्यामध्ये पण वाजतंय म्हणजे ते असं कफ झाल्यासारखं बाळाचं. त्याच्यामुळं आता आम्ही दवाखान्यामध्ये न्यायचं आहे बाळाला. डॉक्टर काय म्हणतात ते बघावं लागेल. आता साक्षी ही आई ही ओळखायला लागली. जेवण करते ती आई ती बाळाला. म्हणजे काय बाळ तर चांगलं आहे काही नाही बाळाला अडचण, पण म्हणजे असं हिवा लागले सारखं उलटी करतंय बाळ. 3 दिवस झालं सारखं उलटी करायला लागले आणि नरड्यामध्ये जी वाजते फक्त तेवढं प्रॉब्लेम आहे. मग काय होतंय काय नाही अजून. आता आम्ही निघतो दवाखान्यामध्ये. पुढचं तुम्हाला दाखवतोच काय होतंय काय नाही, डॉक्टर काय म्हणतात काय नाही. आता गाडी पण यायली. गाडी आल्यावर आता ओळखलं साक्षीचं आईचं. आता आम्ही निघणार आहोत दवाखान्यामध्ये. नंतर जायचं. मी 2 दिवस बघितलं पण बाळाला सारखंच उलटी व्हायला लागली आणि उलटी झाली की रडायला लागली बाळ. एकदम मोठ्यानं रडतंय. त्याच्यामुळं म्हणलं एकदा दवाखान्यात दाखवून आणलेलं बरं आहे, कारण की पुन्हा काही अडचण येणार नाही. बरं आहे का? त्याच्यामुळं आधीच दाखवून आणलेलं बरं असतंय. म्हणजे थोडं बाळाचं नाजूक हाताचं बारकं बाळ असल्यामुळं लवकर दाखवलं तर मग चांगलं असतं. उगाच मला वाटलं होतं नाही काय व्हायचं, पण 1-2 दिवस बघितलं पण 3 दिवस झाले सारखं उलट्याच व्हायला लागलं बाळाला. त्याच्यामुळं आता आम्ही निघतो दवाखान्यामध्ये. दाखवेल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सांगतो तुम्हाला काय म्हणते डॉक्टर काय नाही. तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि आता आम्ही दवाखान्यात निघणार आहोत गाडी आली की. चला मित्रांनो आता निघालो आम्ही. उरकलं आहे साक्षीचंही उरकलं ना सगळं आईचंही. तर आता हा ओळख जरा चल काय आहे. तर मित्रांनो आता चला ना चल की चला जावा. आता जातो दवाखान्यामध्ये. काय म्हणतात काय नाही साहेब ही बघता. डॉक्टर साहेब ही काय म्हणतात बाळाला कफ झालेत छातीमध्ये. मग वाटतं मला गारठ्यामुळे झालं काही. काल रात्री पाऊस आला होता त्याच्यामुळं झालं काय की ते कफ झालेत काय की छातीमध्ये. घर वाढायला नसतं बाळाचं. त्याच्यामुळं आता औषध काय देते बघतो काय करतात काय नाही. चला आता निघायला लागलो. चला लवकर चला. किती वेळा असते का सकाळपासून? येत आहे का घ्यायला बाळाला? काय पैसे देतेस? येत आहे का नाही? हा दे आहे पैसे. तुला यायचं नाही घ्या. घे आहे तू. हा तू घे. पुढे आहे पुढून त्या कॅम्प करायच्या. चला लवकर. घेतलं ना? झोपलंय का? आहे जागी झोपली. चला मग जाता मित्रांनो. बघतो मी तुम्हाला सांगतो काय होतंय काय नाही. तर बाय. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही निघालेलो आहोत दवाखान्यामध्ये. आता गाडीमध्ये बसला. आईने घेतलंय बाळाला इकडं बाळाला झाकून, कारण की आधीच कफ झाले छातीमध्ये. त्याच्यामुळं सर्दी झाल्यासारखं झालंय आणि अजून जर उघडं तुझ्या तर म्हणजे जास्तच होईल हवे ना. त्याच्यामुळं आईने झाकून घेतलंय. बाहेर झोपलंय पण साक्षी इकडं बसली. आता आम्ही जात आहोत. तुम्हाला सांगतोच नक्की बघा व्हिडिओ. तुम्हाला सांगतो मी काय होत आहे काय नाही, डॉक्टर काय म्हणतात काय नाही. मित्रांनो आलेला होता आम्ही दवाखान्यामध्ये. साक्षी आई उभारली नंबराला तिथे मध्येच बस. हा तिकडे गेली आई बाळाला घेऊन आणि इथं बसली साक्षी. मित्रांनो आता हा गर्दी आहे. आता नंबर आला मग सांगतील का येते काय नाही. मित्रांनो दवाखाना झालेला आहे. एवढं गरमायला लागलंय बघा. सगळं अंग घामानं भरलंय. बाळाला पण जास्त गरमायला लागलंय. तर आता डायरेक्ट नीट घरी जातो. घरी गेल्यावर तुम्हाला मी बाकीचं सगळं सांगतो, कारण की आता लय गरमायला लागलंय. आताच बाळ पण रडत होतं. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आलो दवाखान्यामधून साक्षीला बाळाला घेऊन. पण काय नाही म्हणजे जरा भाजीपाला खायला लावा म्हणजे साक्षीला. म्हणजे त्यांना बाळ चांगलं होतं आणि त्याची आईने सुटवडा केलाय.
म्हणजे बाळाला चांगलं वाटलं म्हणले भाजीपाला जास्तीत जास्त द्या साक्षीला, त्याच्यामुळे काही झालेलं नाही, फक्त थोडे कप झाले, औषध दिलेत बाळाला, काही टेन्शन नाही, काही नाही. तर मित्रांनो आलेला आहोत घरी, बघा इकडं उतर आहे, चल हळून उतर, बाळाला घ्या झाकून. आला आता घरी, बाळ झोपलंय आईपाशी बाळ कुस. चला उतर साक्षी, चला हळून ये. जाऊ द्या म्हणा, ते पुढचा दरवाजा लाव साक्षी, जाऊ द्या. चला मध्ये चला. मित्रांनो बघा आता आला घरी, काय काय दिलंय आई सांगते तुम्हाला बाळाला. याचं औषध पाणी गरम करून बनवायचं. हे एक औषध दिलंय आणि हे 2 टाइम एक एक बॉटल पाजायची. ही पण 2 टाइम एक एक बॉटल पाजायची, 2 टाइम म्हणजे 2 टाइमला एक बॉटल का? 2 टाइम पाजायचे, 10 थेंब. हे 10 10 थेंब 3 टाइम. ही असे प्रकारचे औषध दिले तर बाळासाठी 3 दिवस ना. हे का आहे ते औषधच आहे, पाजायचे आहेत बाटल्या. म्हणजे एक टाइमला 2दा पाजायचं का? हा नाही, एक एक बाटली संध्याकाळी एक सकाळी पाजायची. तसं नसं नाही. आता हे सांगितलं का? लिहिलंय पण काय. हे औषध बघा, हे असं पाण्यासारखं औषध आहे, बाळकाल्या डब्यात पॅकिंग मध्ये. आणि इकडे बाळ झोपलंय, मला तर लय भूक लागली आता, ऊन बी लय जास्त झाल्यामुळे. आणि इकडं मावशी बाजली, या इकडं. काय म्हणलं का? ठीक आहे, बाटल्या हे दिल्या. इकडे औषध दिले दिले. साक्षीला म्हणले सुटवाडा डुकवाडा सारखा पोटभर खायचा म्हणले, त्याच्याशिवाय म्हणले बाळाची तब्येत सुधारणार नाही, पाला खायच्या. किती आटासाने केलाय मी, ते किती उन्हाच्या कारात तेवढं खोबरं अंडे मटण खायचे, त्याची सुधरत नाही ती. डाळीच्या पाण्याने सुधरते का? अंडे खात खायली बरं, अंड्यात काय ग्राम त्या इंजेक्शनवरचे अंडे आहेत ती, रोगल खाल्ल्यावर ती. हा ती बॉयलर वडा हे खा म्हणले तर, चपाती अजिबात देऊ नका म्हणले, म्हणले चपाती नाही, बिस्किट खायचे नाही तर. अंडे काहीच काय म्हणते तर, पाला भाज्या खायच्या. कळतं का सांगायचं? एवढे जण सांग किती येडे आहेत का तो शाने आहेत. रोज 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 सांगून पण ऐकायचं नाही, काय नाही माणसाचं. हा हा होय, बस मग खाली. चिक्को पिलो केलं का माहिती तुला? नाही, नुसतं बघितलं पोट हे असं दाबून असं हे करून, पोट दाबून बघितलं का? हे काय असं डिग्री लावून सगळी तपासली. हा म्हणले पिल्लू झोपलंय या, हे असं करून असं आणलं की भात भात म्हणले पचन व्हाय ना म्हणले ती. संडास करायली मी म्हणलं करा की संडास पण करायली म्हणजे वरून पेलं की खालून संडास, त्याच्यामुळे सुटवाडा बिकवाडा पोटभर खायला लावायचा म्हणले आईला तिच्या, दमाने खायला लावायचा म्हणले, आणि पाला भाज्या खायला लावायच्या. चपाती खायची नाही, ज्वारीची भाकर वरण ते खायचं म्हणले असं. ते बरोबर आहे की मग त्यांनी जरा टाकायची खोबरं काजू या काजू बदामी सगळं टाकून डिंक टाकून आणले तर खाल्ले की त्याने खाल्ला नाही. काल एक खाल्लं दिलेला सुद्धा खाल्ला नाही. वडापाव सुद्धा आणले, वडापाव नाही लेकरावाला तर द्यायचं की म्हणले मस्का पाव. ते हे डिंक लाडू चांगला आहे, डॉक्टरने सांगितलं डिंक लाडू. सुटवाडा डिंकवाडा केला ते बी नाही खाल्ला. काय होत आहे खायला तुला सांगत ती दर दिवस म्हणते सकाळी आंघोळ काय जाणार काय वाटत. हा पुन्हा जेवायचं खाते एवढं एवढं सकाळी सकाळी म्हणलं तोंड धुवून खायचं म्हणलं, पुन्हा आंघोळ ती करायची. ऐकते ते सारखं सांगून तिला थकून गेला आम्ही सारखं सारखं सांगून, हे काय ऐकत नाही. भाकर बाळाचं म्हणलं आता महिना होत आलाय वजन वाढलं नाही म्हणले, आणि असं की तसं जरी खाल्लं तर म्हणलं वाढणार बी नाही म्हणले वजन. बाळाचं थोडं वजन वाढलंय हे ना, ती पण खात नसल्यामुळं फक्त 1 किलो वाढले वाटतं ना. 1 किलो कुठं 100 ग्राम वाढले फक्त बाळाचं. आता 1 महिना होता आलाय 100 ग्राम तर पण 100 ग्रामच बाळाचं वजन वाढलंय, काहीच नाही जास्त वाढलं. कळतंय का? काय बघायला कुरकुर कळतंय का? हिने खाल्ली पोटभर चांगलं चांगलं तर ती दूध येते लेकराला पुन्हा पचन होतं. उन्हाचा कार होता माझ्या हातात सगळं हिवाळी, तर मी खोबरं खिसलं तसल्या उन्हाच्या कारात. काजू कुठले ते बदाम कुठले
खसखस ती खोबरं ती सगळं कुटून हे ते सुटवाडा केला तिला मी. हा खारका ते करायला पाहिजे हिला. साखर दळली तशी. तर दूध भरपूर येते म्हण. हा आणि काय त्या दुधात नुसते पाण्यावर दूध टाकत ना पिकत त्याच्यात दुधात. बघा इकडे बाळ येते गुटगुट वरून खाली संडास येते. येते संडास येते. पचन व्हायला पाहिजे की. हसतंय झोपून. राणी राणी आमची बायकोची राणी. चला तर बाय बाय मित्रांनो. आणले औषधी बाळाला. तर बाळाला एवढं काही जास्त नाही काय म्हणलं चांगलं सगळं बाळ ठीक आहे. बाय.